हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी आले आहे आरळला। आरळमध्ये अन्नपूर्णा मातेचं एक फेमस असं खूप सुंदर मंदिर आहे। तर हे मंदिर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेले परभणी नांदेड राज्य महामार्गावरती आरळ हे गाव आहे। तर वसमतहून फक्त 18 किलोमीटरवरती आणि परभणीहून फक्त 30 किलोमीटर अंतरावरती आरळ हे गाव आहे। या ठिकाणी अतिशय प्राचीन अन्नपूर्णा मातेचे हेमाडपंथी मंदिर आहे। तर फ्रेंड्स, आपण मंदिराच्या समोर आलेलो आहोत आणि आता आपण मंदिरात जात आहोत। तर खूप सुंदर निसर्गरम्य आणि प्राचीन मंदिर असून हे हेमाडपंथी सुद्धा आहे आणि इथलं वातावरण खूपच प्रसन्न आणि एकदम शांत वाटत होतं। तर इथे आलेल्या प्रत्येक भाविकांसाठी रोज जेवणाची व्यवस्था पण असते, असं बऱ्याच वर्षापासून इथे चालू आहे। तर इथे बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे। तर मंदिरामध्ये हे हेमाडपंथी सभामंडप आहेत। तर खूप शांत आणि खूप थंड असं इथे वातावरण होतं आणि खूप छान इथलं मंदिर आहे। तर मातेची मूर्ती पण खूपच सुंदर आहे। तर या मंदिराची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण इतिहास आपण इथे असणाऱ्या गुरुजींकडून जाणून घेऊयात। तर चला मग तुम्ही पण जाणून घ्या। श्री अन्नपूर्णा मातेची स्थापना 1947 ला झालेली। 1947च्या आधी कालंकाई म्हणून होती। तर ह्या ठिकाणी पूर्ण म्हणजे हे मातीचा ढिगारा होता। मातीच्या ढिगाऱ्यात हे मंदिर बुजलेलं होतं। ते 1947च्या आधी ओंकारनाथ देव इथं आले। इथं आल्याच्या नंतर त्याने सांगितलं गावाला, ह्या ठिकाणी असं मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे म्हणून सांगितलं। त्या टायमाला इथं म्हणजे असं काही म्हणजे निशाणी नव्हती की हे पांडवकालीन मंदिर आहे। पूर्ण मातीच्या ढिगाऱ्यात हे मंदिर बुजलेलं होतं। म्हणजे पूर्ण मातीचा ढिगारा पूर्ण म्हणजे खाली केला, आजूबाजूला समजा म्हणजे कोणाच्या शेतात कुठं म्हणजे आजूबाजूला ते टाकून देण्यात आलं। तर हे मंदिर त्या टायमाला निघाले। 1947 ला अन्नपूर्णा मातेची स्थापना झाली। तर वर्षातील दैनंदिन कार्यक्रम सुरुवात नवरात्रापासून, नवरात्र साजरा होतात, गोजागीर साजरी होती, दीपावळीची भाऊबीज साजरी होती। दीपावळीच्या भाऊबीजेला येणाऱ्या मायलेकीला प्रत्येक मायलेकीला साडी चोळीचा प्रसाद दिला जाते। त्याच्यानंतर हे माघ महिन्यात पण उत्सव साजरे होतात। फाल्गुन नवमी देवाची पुण्यतिथी साजरी होती। असे कार्यक्रम, वार्षिक कार्यक्रम असे असतात। तर अशा प्रकारे गुरुजींनी आपल्याला या मंदिराची माहिती सांगितली आहे।
तर या मंदिराच्या बाजूला एक महादेवाचं पण मंदिर आहे आणि इथे महादेवाची ही पिंडसुद्धा खूप प्राचीन आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सोबतच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही इथे कधी जाणार. तर फ्रेंड्स, तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं हे नक्की सांगा. तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.